राज्यसभेची वेळ होऊन 2 तास झाले, अजून कसे महाराज आले नाही? तुला ठाऊक नाही का? ते एका नावाच्या दुकानाचे उद्घाटन करायला गेले. पण इतका वेळ म्हणजे काय? पहिली उद्घाटनाची हजामत त्याची झाली असेल, मग प्रधानजीची दाढी, मग इतका वेळ होणारच. प्रधानजींची दाढी मग तर उलटी करावी लागली असेल. आणि महाराजांची हजामत तरी काही सोपी आहे का? परवाच त्यांच्या डोक्याला खवडे झाले होते, त्यातील एक आवाळू व 2 टेंगुळा, मग इतका वेळ तर होणारच. संभालो, आस्ते कदम महाराज, आस्ते कदम. चक्रवादित्य महाराजांचा जय जयकार हो. चक्रवादित्य महाराजांचा जय जयकार हो. चक्रवादित्य महाराजांचा जय जयकार हो. काय जणांची नाव बरे आहात का? होय महाराज, आपल्या कृपेने पोटातील गुरुगोळी थांबले. सोनामध्ये बसून येताना मजूर म्हणजे काय? महाराज कागद त्यांनी सुगंध झाडवर बांधलं. उत्कृष्ट. आता वर्ष 6 महिने तरी तुमच्या पोटात गुरगुर राहायला नको. पण महाराज, आज आपल्या उद्घाटनाची जेव्हा कशी काय झाली? उत्कृष्ट. मंडळी, त्या कारागिराचं कौशल्य काय वर्णन करावं? आमच्या डोक्यावरच्या सगळे रोगांचे त्याने फायदे काढून टाकले. आता महाराज म्हणजे आणखी ठीक आहे. प्रधानजी, आमच्या डोक्यावर बदा पाणी पडण्याची व्यवस्था करा. अरे, प्रधानजी कुठे आहेत? त्यांची दाढी अजून होत आहे महाराज, येतीलच ते इतक्यात. अरे हे पहा, ते आलेच. महाराज, आज आपल्या हजामतीवरचं भाषण फारच उत्तम झालं. उत्तम नव्हे, उत्कृष्ट. उत्कृष्ट. येस, उत्कृष्ट होणारच. नाहीतरी आज आपल्या राष्ट्राला या गोष्टीची अत्यंत गरज आहे. महाराजांनी हेच सांगितलं असणार. मी नक्की सांगते. अगदी बरोबर. आम्ही या विषयाचे 2 भाग पाडले. ते असो, आधीच उशीर झालेला आहे, तेव्हा आपण दरबार सुरू करू. प्रधानजी, राज्याची हाल हवाल कशी काय आहे? फार छान आहे महाराज. श्रीमंत लोक सुखाने नांदत आहे, गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहे, व्यापारी मंडळींना भरपूर पैसा मिळत आहे, पुढारी लोक जोरजोराने भाषण करीत आहे, सर्व काही आबादी आबाद आहे. उत्कृष्ट. बरं, राज्यात शांतता कशी काय आहे? शांतता काय महाराज, भयंकर शांतता आहे. आता दालचिनी राष्ट्राचे सैनिक सीमेवर थोडी गडबड करीत आहेत. त्यांनी आपली 1000-2000 माणसं सुद्धा मारली, 500 गाढवं पडविले. पण त्यांचं काम झाल्यावर त्यांना परत जायला सांगितलं आहे. एवढा किरकोळ प्रकार सोडल्यास सर्वत्र शांतता आहे. उत्कृष्ट. बरं, उत्तर भागात काय अहवाल आहे? परवाच एक भूकंप झाला, त्यात 2-4 गावं भुईसपाट झाली. 113 माणसं कैलासात श्रींच्या दर्शनासाठी गेली, पण बाकी सर्वत्र शांतता आहे. उत्कृष्ट. प्रधानजी, राज्यातील चोख कारभार पाहून आमचं हृदय कसा आनंदाने भरून आले. आमची काळजी मिटली. त्यामुळे आता आम्ही मृगयाला जातो. बरेच वर्षी आपण वाहन मारलेला नाही. पण महाराज, आज आपल्या मनोरंजनासाठी एक गवई बुवा आलेला आहे. त्यांचं गाणं ऐकावं अशी त्यांची फार इच्छा आहे. असं नाव काय आहे त्यांचं? घानसेन महाराज, अगदी वेल नोन गवई आहेत ते. घानसेन? हा कसला वेल नोन मनुष्य? आपल्याला यावला नाही. घानसेन नव्हे महाराज, गानसेन. 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 ओह, उत्कृष्ट. उत्कृष्ट. बोलवा.
गवई बुवा, नाव काय आहे तुमचं? घानशेन नाही ना? घानशेन नाही महाराज, गानशेन आहे. बरं, आज तुम्ही काय वाजवता? वाजवणार नाही महाराज, गाणार आहे. म्हणा म्हणा, असं गाणं म्हणा की सगळ्यांची नाकडोळ तृप्त झाली पाहिजे आणि तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. आज्ञा महाराज. एक होती इडली, ती होती चिडली. एक होती इडली, ती होती चिडली. वा गवई बुवा, काय चीज आहे. सुंदरी पुरी खा. बोला, आपल्याला काय बक्षीस देऊ? दाग दागिने, हत्ती घोडे की दास दासी? काही नको महाराज. काय नको? बरं, तुमचं शिक्षण फार झालं नाही ना? नाही महाराज, फक्त लिहायला वाचायला येता. मग बोला, काय पाहिजे? मिनिस्टर होता? नको नको महाराज, मिनिस्टर नको. मला भाषण टोकायची अजिबात प्रॅक्टिस नाही. मग बोला, काय पाहिजे? राज्यपाल होता? छे महाराज, मला रिकाम्या बसायची अजिबात सवय नाही. मग बोला, काय पाहिजे? काही नको महाराज. काही नको? बरं, प्रधानजी, यांना काही देऊ नका. आज्ञा महाराज. एकच इच्छा आहे महाराज. बोलू? बोला बोला, जी इच्छा असेल ती पूर्ण करू. संगीत कलेला सध्या फार वाईट दिवस आले आहेत सरकार. तिला कोणी विचारत नाही. असं? हे आम्हाला माहित नव्हतं. संगीताला काही प्रतिष्ठाच राहिलेली नाही. अरे 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 अरे, तेव्हा विनंती एवढीच की संगीत कलेला ज्यामुळे वाढेल असे काहीतरी आपल्या राज्यात घडू द्या महाराज. बस, विनंती एवढीच. वा गवई बुवा, तुमचं ध्येय फार जास्त आहे. तुम्ही एवढं म्हणताच आहात तर संगीताची प्रतिष्ठा या राज्यात वाढवून टाकू. प्रधानजी, आमच्या डोक्यात एक सुंदर आयडियाची कल्पना आलेली आहे. आत्ताच्या आत्ता जाहीर करा, दवंडी पिटवा की उद्यापासून सर्व नागरिकांनी गद्यात बोलणं बंद, सर्वांनी संगीतात बोलावं, संगीत गावं. जो कोणी गद्यात बोलताना आढळेल त्याला प्रथम हत्तीच्या पायाखाली द्या, नंतर त्याचं कडेलोट करून शेवटी तोफीच्या तोंडी द्यावे. मग पुन्हा अशी गोष्ट करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घ्यावे. आज्ञा महाराज. आताच दवंडीवाल्याला जाऊन सांगतो. पौरजन आणि बायका, ऐका हो तुम्ही, ऐका ऐका हो तुम्ही, ऐका. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे आणि तराणे. ऐका हो तुम्ही, ऐका ऐका हो तुम्ही, ऐका. राजान्य ही मोडे जो कोणी, मेरे न प्याया साधे पाणी, चढे सुरावर तो तक्षणी. ऐका हो तुम्ही, ऐका ऐका हो तुम्ही, ऐका ऐका हो तुम्ही, ऐका. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो, गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो, अन्न सुरावरी चढवतो. हा 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 हा, बाकी मज्जा आहे हा. जिकडे बघावं तिकडे लोक गातायत नुसते. हळू बोल, कुणी ऐकलं तर. गद्य बोलायची परवानगी नाही, ठाऊक नाही का? इथे कोण ऐकतो रे? सकाळपासून गाण्यात ओढून ओढून कंटाळा आलाय आणि जिकडे बघावं तिकडे लोक ओढतायत नुसते. कटकटच आहे. सकाळपासून पाहतोय असा भसाड्या आवाजात बोंबलतायत हे लोक. ऐकवत नाही अगदी. मी तर कानात कापसाचे बोळे घातले आहे. ऐकतो कोण या गाढवांचं खिंकाळणं? अरे पण गधड्या, कोण गद्यात बोलतो त्याला पकडायचे काम आहे ना आपल्याकडे. कानात कापसाचे बोळे घालून कसं चालेल?
मग असं करायचंच का? कसं? या बोळ्याला आपण एक बारीकसा भोग पाडू, म्हणजे कामापुरतच ऐकू येईल. मग बारीक सारीक बोलणं, घरातली कुजबूज ऐकू कशी येईल? हो, तेही खरंच आहे. पहा काढले. बाकी मज्जा आहे हा. जिकडे बघावं तिकडे गाणंच ऐकू येतं नुसतं. बोलणं बंद. ते पहा 3 भटजी इकडे ते काय करत आहे. मी त्यांची महाराजांना सांगितलं की हे फ्लॅट पुरे. महाराज सुद्धा असे डाबले की काय विचारू नकोस. हो, मी पण ऐकले होते. बाकी बघंबर तुमच्या विद्वतेला महाराज तरफतात. हो, नुसती विद्वत्ता नाही बिकमभट. म्हटले हे संगीताचे नळखांडे घाला हो चुलीत. आपल्यापाशी नाही चालायचे. आपल्या तीर्थरूपास तरी कधी संगीतातला ओपैठो कळतो का? बली खोड जिरोरिओ बघंबर. आपल्याला बय कशाचे ठाऊकच नाही. गद्य कोण बोलतो त्या समीप पकडतो. गद्य कोण बोलतो त्या समीप पकडतो. अन्न सुळावरी चढवतो. काय बघंभट, कसे आहात? बरे आहे. काय भिकामवाट, कसे आहेत? आपण पण बरे आहे. गद्य तुम्ही बोलता, रस्त्यावर चालता, आता खाया लागता. चुकलो महाराज, घ्या चिरमिरी, ठेवा वरच्या घरी, जाऊ त्यांना घरी. हरी हरी. मेला तरी काखावरी. आता नको मारामारी. बोलशील का गद्य पुन्हा? नाही नाही, बोलणार नाही. चल हकल गाडी, पळा पळा पळा. अरे हसलं तर गाड्यात असलेलं बरं. मेलो बुवा हसून हसून. आपले तर पोटच दुखायला लागले. माझ्या डोळ्यातून तर पाणी येत आहे. छा, महाराजांच्या या आज्ञानं काय धाक उडवून दिलाय रे. जिकडे बघतो तिथे सरळ काही कोण बोलतच नाही. जो तो गातोय. आता काय धाक आहे महाराजांचा. महाराजांची काही आज्ञा मोडायची काही प्राज्ञा नाही. आता घरातल्या घरात काय चालले असेल ते निराळ. घरात सुद्धा तेच. मी ऐकतो ना, तुला गंमत बघायची आहे? हो हो, कुठून बघायचं? हे घर आहे ना तिथे. हळूच चोरून बघूया. हो हो, कुठून बघायचं? खिडकीतून बघायचं की आपल्या मूळच्या भोकातून बघायचं? तिथे कशाला, समोर दारातून बघूया की. बघितलास? ते बघ, नवरा बायको काय तरी बाचा बिची सुरूच आहे. आधी एकदा आरोरी ठोकू, म्हणजे जमलं सगळं पुढचं. गद्य कोण बोलतो त्या समीप पकडतो. अहो ऐकलं का? काय आहे? अहो ऐकलं का? अहो ऐकलं का? अगं काय कटकट आहे. तेल संपलं, छान झाले. तूप संपलं, उत्तम झाले. मीठ पण संपलं, फारच छान झाले. हे तेल संपलं, तूप संपलं. आता मी करू कशाचा? घालू तुमच्या डमलावर काय? आई, माझी आई, नकोच खिंखराऊच. हो, चाललो मी बाजाराला, आणतो हवं ते माल तुला. आणि येताना शेर 2 शेर तुम्ही वांगी आणा छान सुरेख. आणतो मी छान वांगी आणतो. तेल, तूप, मीठ, वांगी, आणखी ती काय सांगे. आणतो मी आणतो छान वांगी आणतो. आणा शेर 2 शेर वांगी आणा छान सुरेख. हे नवरोजी गेले की बाजारात, ह्यांच्या पाठीमागे जायचं का? कशाला? अरे बाजार म्हणजे सध्या गाण्याची बडी मैफल आहे. मैफल, देणी घेणी, खरेदी विक्री, रोख उधार, सगळं गाण्यात. तिथे काय काय ऐकू येते माहित आहे तुला? काय? चल जाऊया. गद्य कोण बोलतो? फंती भैया फंती, हा 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 फंती भैया फंती. निकल पड़ा रे पे सवार, निकल पड़ा रे पे सवार, हा फंती भैया फंती, हा फंती भैया फंती, हा फंती भैया फंती, हा फंती भैया
पडशाने, त्या पडशाने मला गांजी आले. बाई 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 गांजी आले. वैद्यराज कुठे मेले? बोल वैद्यकरी. अरे इथे आहे मी. महाराज महाराज महाराज. अरे काय झाले? महाराज महाराज समजले बोल लवकर. महाराज महाराज महाराज. अरेच्या आता बोलतोस की धड तुकडे करू तुझे. काय सांगू महाराज आपला प्रिय राजवाडा. महाराज ए ग काय रे? आपला प्रिय राजवाडा खाक झाला. महाराज अरे ए ग काय रे? आपला प्रिय राजवाडा खाक झाला. धावा धावा माझा राजवाडा कोणीतरी वाचवा. प्रधानजी कुठे आहेत? का तेही जळून मेले? प्रधानजी आधी तो माझा राजवाडा वाचवा. माझा मौल्यवान सामान आहे तिथे. घाबरू नका महाराज. राजवाड्याला आग लागली होती गोष्ट खरी आहे, पण ती आपल्या शूर सैनिकांनी विझवली असून सर्व काही सुरक्षित आहे. वा प्रधानजी, तुमची ही कामगिरी फारच मोलाची आहे. आनंद हो आनंद हो. तुम्ही मंडळी होता म्हणून बरं झालं, नाहीतर या संगीताच्या नादाबाई माझा राजवाडा खल्लास झाला असता. सांगा लोकांना, म्हणावं नेहमी सारखं गद्यात बोलावं. संगीत बंद ते असो, आता आम्ही विश्रांतीला जातो. महाराजांचा जय जयकार असो. महाराजांचा